नमस्कार मंडळी. इन्स्टंट पॉटविषयी माहिती सांगा म्हणून मला बऱ्याच कमेंट्स आल्या होत्या. त्यामुळे हा पुन्हा व्हिडिओ टाकते आहे. इन्स्टंट पॉटमध्ये वेगवेगळ्या साईज उपलब्ध आहेत. तुमची मुलं जर बाहेरगावी शिकायला असतील तर मुलांसाठी हा इन्स्टंट पॉट खरंच खूप उपयोगी ठरतो. तसेच जर तुमची मुलं इकडे अमेरिकेमध्ये शिकायला असतील तरीसुद्धा ते हा इन्स्टंट पॉट इकडे घेऊ शकतात. ह्याच्यामध्ये आपण पदार्थाला डायरेक्ट फोडणी देऊ शकतो. त्यामुळे ह्याच्यामध्ये भरपूर पदार्थ आपण तयार करू शकतो. सांबार, पावभाजी, बिर्याणी, पुलाव, मटकीची उसळ, खिचडी, उपमा, पोहे असे बरेच पदार्थ आपण यामध्ये करू शकतो. इन्स्टंट पॉटमध्ये वरण भात लावताना आपण रेग्युलर भातासाठी आणि वरणासाठी जेवढं पाणी टाकतो तेवढं पाणी टाकून आधी खाली कुकरची जाळी ठेवून त्यावर वरण भात लावावे आणि सेटिंगमध्ये प्रेशर कुकचे ऑप्शन दाबून स्टार्टचे बटन दाबावे. तुम्ही व्हिडिओमध्ये बघत आहात. इकडे वेगवेगळे भरपूर ऑप्शन्स आहेत. तुम्हाला जर एखादा पदार्थ स्लो कुक करायचा असेल तसेसुद्धा याच्यामध्ये ऑप्शन आहे. तुम्हाला जर पदार्थ फक्त वाफवायचा असेल तसेसुद्धा याच्यामध्ये ऑप्शन आहे. किंवा तुम्ही इन्स्टंट पॉटमध्ये दहीसुद्धा लावू शकता किंवा इडलीचं बॅटरसुद्धा याच्यामध्ये फर्मंट करायला ठेवू शकता. यामध्ये सॉतेचं सुद्धा ऑप्शन आहे. सॉतेचं ऑप्शन दाबून तुम्ही याच्यामध्ये पदार्थाला डायरेक्ट फोडणी टाकू शकता. कांदा, टोमॅटो हे सगळं तुम्ही याच्यामध्ये परतू शकता. एकदा सॉतेचं ऑप्शन दाबलं की 5च मिनटात याच्यातली आतला स्टेनलेस स्टीलचं जे भांडं आहे ते गरम होतं. ह्याच्यामध्ये तुम्ही तेल टाकून जिरे, मोहरी घालून व्यवस्थित पदार्थाला फोडणी देऊ शकता आणि ह्याच्यामध्ये भरपूर पदार्थ तुम्ही करू शकता. जर तुमच्याकडे जास्तीचे पाहुणे आले तर जास्तीचे बटाटे किंवा छोले तुम्हाला वाफवायचे असतील किंवा उसळ, मटकीची उसळ, मुगाची उसळ जर वाफवायची असेल तर ती तुम्ही याच्यामध्ये वाफायला लावून ठेवू शकता. माझ्याकडे जरी काही कार्यक्रम असेल आणि भरपूर मी लोक इथे बोलवले असतील घरी तर सगळं काम झाल्यानंतर लोक यायच्याच आधी मी इन्स्टंट पॉटमध्ये मोठ्या प्रमाणात भात लावून देते आणि जेव्हा आम्ही जेवायला बसतो तेव्हा गरम गरम भात रेडी असतो. आणि जर आपल्याला कुठे बाहेर जायचं असेल तरीसुद्धा आपण ह्याच्यामध्ये आधीच एखादा पदार्थ तयार करून ठेवू शकतो आणि घरी येऊस्तोवर तो छान होऊन जातो आणि गरम गरम राहतो. धन्यवाद.